नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण मानसिक क्षमता चाचणीमधला दुसरा घटक घेऊया, दुसरा भाग। त्याच्यामध्ये आहे जुळणारी आकृती। जुळणारी आकृतीमध्ये आपल्याला सेम जशीच्या तशी आकृती शोधायची, ती त्याच्यामध्ये बघायचं आहे। चला तर आधी आपण सूचना वाचून घेऊया। सूचना या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृतीशी संपूर्णपणे जुळणारी आकृती दिलेल्या 4 आकृत्यातून शोधायची असते। हुबेहूब जुळणारी आकृती मिळण्यासाठी गाळणी पद्धत वापरावी। याच्यामध्ये एक आकृती आणि 4 ऑप्शन दिलेले असतात। त्याच्यामध्ये आधी जी आपल्याला आकृती दिलेली आहे त्याला सेम टू सेम आकृती आपल्याला शोधायची असते। प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा। प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा। ज्या उत्तर आकृतीमध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा। प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती चिन्हे असतील त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा। या आधीच्या सूचना यामध्ये 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे दिलेल्या उत्तर आकृत्यापैकी अचूक उत्तर आकृती या पायरीवर मिळू शकते। जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर एका वेळी एकच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृत्यामध्ये इतर अशाच लहान आकृत्याशी चिन्हाशी तिची तुलना करा। वरील सूचनेप्रमाणे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील आणि तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल। आपल्याला आकृत्या प्रश्न आकृती जी दिलेली आहे त्याची सेम प्रत आपल्याला इकडे ऑप्शन मध्ये शोधायची। तर आपल्याला जे छोट्या म्हणजे चिन्ह किंवा छोट्या लाईन, ज्या काही रंगवलेला भाग, कमी जास्त आणि अंतर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने बघायच्या आहे। चला तर आपण प्रश्न क्रमांक 1 पासून आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, जुळणारी आकृती। हा झाला प्रश्न। याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, 4 आकृत्या आहेत। आपल्याला सेम अशीच आकृती शोधायची। हे बघा, ह्या रेषा इकडे या साईडला गेल्या, उजव्या साईडला, इथे सेम आहे। ह्या डाव्या साईडला गेल्या आणि ह्या वर गेल्यात। मग आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक बी। हे बघा, सेम टू सेम। प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला इथे हे गोल छोटे दिलेले नाही आहे ए मध्ये, आणि बी मध्ये हा छोटा गोल दिलेला नाही आहे, आणि सी मध्ये सगळंच दिलेलं आहे। म्हणजे आपलं प्रश्नातली आकृती आणि ऑप्शन मधली आकृती ही सेम आहे, ऑप्शन क्रमांक सी। आणि डी मध्ये मात्र हा कोन दिलेला नाही आहे, बाण। प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला सेम शोधायचे। हे बघा, आपल्याला ऑप्शन क्रमांक बी येते, सेम आहेत। ही थोडी मोठी वाटते, ही सेम आहे, आणि ही याच्यामध्ये ही थोडी छोटी रेषा आहे अंतर, आणि याच्यामध्ये ते वेगळंच आहे। मग आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला ही झाली प्रश्नाकृती, आणि इकडे आपल्याला शोधायचं आहे सेम। इकडे ठिपक दिलेले नाही ए मध्ये, बी मध्ये आहे सेम। हे बघा, बाण पण आहे,
रंगवलेला गोल पण आहे आणि हे लाईन पण आहे. सी मध्ये नाही आहे. हे बघा, हे क्रॉस गेलेला आहे. 3 याच्यामध्ये काळ्या कलरचे वर्तुळ नाही आणि याच्यामध्ये हा भाग मोठा दिलेला आहे. मग आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला गुणाकाराचं चिन्ह आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे लाईन दिलेले आहे. ही झाली प्रश्न आकृती. अशीच सेम आपल्याला इकडे शोधायची. इथे वर 2, इकडे नाही, इथे 3 आहे ना उजव्या साईडला. हा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला आकृती आपली दिसत आहे. बघा, इथे 2, 3, 3, 2. हे बघा, ही प्रश्न आकृती आणि हे आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला बघायचं आहे. ही झाली प्रश्न आकृती. इकडे सेम आकृती शोधायची आहे. ए मध्ये ए आकृती ही आपली सेम आहे. इथे हा जास्त रेषा भाग पाडले, इथे जास्त आहे आणि इथे पण जास्त आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला ही प्रश्न आकृती झालेली आहे. सेम अशी शोधायची. ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसत आहे. याचा भाग थोडा वेगळा आहे, याचा पण थोडा वेगळा आहे, याचा तर वेगळाच आहे. हे बघा, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपल्याला ही झाली प्रश्न आकृती. याच्यामध्ये ऑप्शन मध्ये ही शोधायची सेम कुठे दिलेली. तर आपल्याला दिसता क्षणीच आपल्याला दिसते की ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. याची हे बघा, सेम टू सेम. प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला त्रिकोण आहे. त्रिकोणाला वर पण छोटा त्रिकोण आहे. अशी सेम शोधायची आहे. इथे थोडा वेगळा आहे. हा वर दिला, हा खाली टोक आहे याचं प्रश्न आकृतीमध्ये. बी मध्ये सेम आहे. प्रश्न आकृती आणि ऑप्शन क्रमांक बी मध्ये सेम आकृती आहे. हे बघा, हे इथे वर त्रिकोणच दिलेला आहे, सॉरी चौकोन दिलेला आहे. इथे पण चौकोन दिलेला आहे. म्हणजे हे ऑप्शन आपोआप 2 कट होणार. याचा बाण हे हा जो टोक आहे ना, हा वर दिलेला आहे आणि प्रश्न आकृती आणि आपली ऑप्शन क्रमांक बी मध्ये सेम आहे. प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपल्याला ही झाली प्रश्न आकृती. याची सेम प्रत इकडे आपल्याला शोधायची आहे. आपल्याला उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ए. हे बघा, सेम टू सेम. चला आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे नवोदय क्लासेसचे 3 सब्जेक्टची पूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. धन्यवाद.